एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 84,000 हेक्टर वरील तुरीला याचा फटका बसला होता। याबाबत शेतकरी वर्गातून आता चिंता व्यक्त केली जात असतानाच आता त्यांना दिलासा देणारा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या जिल्हास्तरीय समितीने पीक विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई म्हणून तात्काळ 25% रक्कम खात्यावर जमा करण्यासंबंधी निर्णय घेतला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात का होईना हा निर्णय दिलासा देणारा ठरणार आहे। गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा तालुक्यात वनविभागाचा 1,60,00,000 रुपयांचा बांबू आगारात पडून आहे। कोरोना काळात या बांबूची अद्याप विक्री झाली नाहीये। या बांबूची लवकरात लवकर विक्री न झाल्यास हा बांबू पूर्णपणे नष्ट होण्याची भीती आता व्यक्त केली जाते आहे। यावर्षी जंगलातून जवळपास 7 लाख बांबू कापण्यात आले। जानेवारी ते मार्च महिन्यात फक्त 3 लाख बांबूंची विक्री झाली, पण मार्च महिन्यात लॉकडाऊन नंतर उरलेले 4 लाख बांबू अजूनही पडून आहेत। तर दुसरीकडे बांबू जुना झाल्याने या बांबूला आता मागणीही नाहीये। जुना बांबू मग ते व्यापारी खरेदी करत नाही आणि बुरड आणि कास्तकार सुद्धा त्यांच्या उपयोगाचा नसतो म्हणून देत नाही आणि म्हणून तो आहे। आणि ते बांबूची असं आहे की ते दुसरा वर्ष तिसरा वर्ष लागला म्हणजे त्याची उपयोगिता कमी होत असते, त्याच्यापुढे तो असून नसल्यासारखा डिपोर राहतो। ब्रेक नंतर आपलं स्वागत। वाशिमच्या काटा शेत शिवारात महादेव निंबेवार यांनी त्यांच्या शेतात 1.25 एकरवर मॉरिशसचा ऊस पिकवलाय। गेल्या अनेक दशकांपासून या काटा गावात मॉरिशस हा काळा ऊस पिकवला जातोय। 18व्या शतकात मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ हे काही खास कामानिमित्त मॉरिशस देशाच्या दौऱ्यावर गेले होते। उष्ण वातावरण आणि कमी पाण्याच्या जमिनीत पिकणारा काळ्या रंगाच्या ऊसाचे मळे त्यांनी मॉरिशसमध्ये बघितले। त्यानंतर भारतातही या प्रकारच्या ऊसाचा प्रयोग करून पाहावा म्हणून त्यांनी खास मॉरिशसवरून या ऊसाचं वाण आणलं होतं। कालांतराने तेच वाण काटा इथल्या तत्कालीन शेतकऱ्यांनी मिळवून ऊस शेती करायला सुरुवात केली, म्हणूनच या ऊसाला मॉरिशियस ऊस असं म्हटलं जातं। 18व्या शतकामध्ये असं ऐकण्यात आहे की 18व्या शतकामध्ये हा ऊस मॉरिशियसमधून आणला गेलेला आहे आणि याला तोच आतापर्यंत जसं जपासून दरवर्षी बेण्याकरिता मुद्दामून चांगला राखीव ठेवून त्याची दरवर्षी लागवड करण्यात येते आणि याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाशिम आणि अकोला या दोन्ही जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लागवड केलेली आहे आणि दरवर्षी लागवड करतात। आयुर्वेदामध्ये याचं जसं काविळावर ते खूप चांगला म्हणजे उपयोगात येते। एक नैसर्गिक किंवा गावरानी पद्धत जी म्हणू आपण, कावीळ किंवा दंतरोग वगैरे या संदर्भात चांगला याचा उपयोग होते। नांदेड जिल्ह्यातल्या डेरला गावातील एका प्रगतिशील शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी लागवड शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे। विशेष म्हणजे संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने या स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली आहे। ठिबक सिंचनाच्या सहाय्याने अगदी कमी पाण्याचा वापर करत त्यांनी स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं। त्यांच्या स्ट्रॉबेरीला प्रति किलो 200 रुपयांचा दर मिळतोय। भविष्यात स्ट्रॉबेरी लागवडीचं क्षेत्र वाढवून उत्पादन वाढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे आता नांदेडकरांना सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली स्ट्रॉबेरी उपलब्ध होणार आहे। महाबळेश्वरला गेलो होतो तर तिथली स्ट्रॉबेरीचा मग मी तिथला अभ्यास म्हणजे पाहिली, तिथली माहिती घेतली, तिथे 2-3दा शेतकऱ्यांना भेटलो। मग मला वाटलं की आपण नांदेडमध्ये करू शकतो का, आपल्याला इथं जर उपलब्ध करून दिलं तर ती कमी किमतीत होईल आणि आपल्या इथल्या ग्राहकांना एक विषमुक्त स्ट्रॉबेरी खायला भेटेल, चविष्टच खायला भेटेल, या हिशोबाने मी हा प्रयोग केला। 10 गुंठ्यामध्ये एक 80 किलो ते 1 क्विंटलपर्यंत 80 क्विंटल ते 1 टनपर्यंत उत्पादन जाईल असं मला वाटतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।